मुंबईमध्ये आपण पाहतोय पावसानं आता उसंत घेतली आहे आणि तरी सुद्धा मुंबई जवळच्या पालघर जिल्ह्यामध्ये पावसाची मुसळधार कोसळधार अजूनही सुरूच आहे। मात्र या पावसामुळे पालघरमध्ये अनेक ठिकाणी अनेक सखल भागात पाणी साचले। पालघरमध्ये अनेक नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळे रस्ते असतील वाहतूक असेल त्यांना फटका बसलाय। आता उद्या सुद्धा पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे असा अंदाज वर्तवलाय। पालघर जिल्ह्यात पावसाचं थैमान। नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। पावसाचा रस्ते वाहतुकीला फटका। पालघर जिल्ह्यात येत्या 4 दिवसांपासून पावसाची कोसळधार सुरू आहे। पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार तालुक्यात पावसाचा सगळ्यात जास्त जोर दिसून येतोय। सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जव्हार तालुक्यात सगळ्याच नद्या अगदी ओसंडून वाहत आहेत। यामुळे काही ठिकाणी पूरसदृश स्थिती तयार झालेली आहे। जव्हार तालुका परिसरामध्ये अतिमुसळधार पावसाची सातत्याने नोंद होत आहे। जवळपास 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असल्याची माहिती मिळते आहे। आपण आहोत आता जव्हार तालुक्यामध्ये आणि जव्हार तालुक्यातील नद्या ज्या आहेत त्या कशा दुधडीवरून वाहत आहेत ते आपण इथे पाहू शकतो। एका नदीच्या किनारी आपण आहोत आणि मोठ्या प्रमाणात अतिमुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदीची काय पूर्ण अवस्था झाली आपण इथे पाहू शकतो। अतिशय वेगवान प्रवाह जो आहे नदीमध्ये वाहताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। अशीच परिस्थिती संपूर्ण पालघर जिल्ह्यातल्या सर्व नद्यांची झालेली आपल्याला पाहायला मिळते। विशेषतः धरण क्षेत्रामध्ये देखील त्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे धरणांची पाण्याची पातळी जी आहे ती देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या मुसळधार पावसामुळे सूर्येच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। सूर्या नदीला पूर आल्यामुळे मसवण इथला मनोर पालघर मुख्य मार्ग पाण्याखाली गेलाय। मसवण इथं रस्त्यावर पाणी साचलंय त्यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली आहे। पालघर बोईसर मार्गावर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या गाडीसह 2 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यामध्ये आता एनडीआरएफला यश आलंय। अगदी आज सकाळपर्यंत जोरदार पाऊस होता। सकाळी पावसाला काही वेळ होतं घेतली गेली, मात्र तरी देखील आता परत एकदा 10 ते 6 दरम्यान ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आला होता आणि त्यानुसारच आता आपण बघतोय की सगळीकडे आभाळ जर बघितलं तर प्रचंड मोठा ढग जे आहेत ते सगळीकडून भरलेले आहेत। पालघरमधल्या पिंजाळ नदीनं इशारा पातळी ओलांडली। पिंजाळ नदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। पालघरच्या वाडा तालुक्यामध्ये केळठाण कचरेपाडा इथं पाण्याच्या पुरामध्ये अडकलेल्या 16 जणांची स्थानिकांच्या मदतीनं सुखरूप सुटका झाली। तर जिल्ह्यात पालघरमधल्या 1000 नागरिकांचं आणि डहाणूतल्या 200 अशा एकूण 1200 नागरिकांचं स्थलांतर केलं गेलंय। जो आपला कोस्टल एरिया आहे म्हणजे पालघर डहाणू वसई तिकडे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आणि सोबतच हाय टाईड असल्यामुळे काही सखल भागांमध्ये आणि गावांच्या एरियामध्ये पाणी भरला होता। आपण ज्या ज्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे तिकडे रस्ते रिस्टोर करण्याच्या अनुषंगाने खबरदारी घेतली आणि रिस्टोर होईच्या अगोदर आपण पोलिसांमार्फत तिकडे योग्य उपाययोजना केलेल्या आहेत टू रिस्ट्रिक्ट एंट्रीज। आपले नागरिकांची सेफ्टी जी आहे ती आपल्यासाठी प्रथम प्राधान्य आहे। पालघरमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबे सुद्धा प्रवाहित झालेत। पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्यातल्या सुप्रसिद्ध दाभोसा धबधब्याचं रौद्र स्वरूप पाहायला मिळालं। या ठिकाणी असाच पाऊस पडत राहिला तर हा धबधबा आणखी रौद्र रूप धारण करेल अशीही शक्यता आहे। ढगफुटी सदृश्य हा पाऊस पडत आहे आणि त्यामुळे या जव्हार तालुक्यातील सर्व नद्या ज्या आहेत त्या दुधडीवरून वाहत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रसिद्ध असलेला इथला जो दाभोसा धबधबा आहे तो देखील आपण इथे पाहतोय की मोठ्या प्रमाणात वाहत आहे। अतिशय रौद्र भीषण असं रूप जे आहे या दाभोसा धबधब्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अतिशय सुंदर असं हे निसर्गाचं रूप आपल्याला पाहायला मिळतं आहे। मात्र अतिमुसळधार पावसामुळे दाभोसा धबधबा कसा मोठ्या प्रमाणात वाहत आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट दिलाय आणि पुढचे 24 तासामध्ये कोसळधारेचाही अंदाज वर्तवलाय। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन केलं जातं। राहुल झोरीसह उदय जाधव,
न्यूज 18 मराठी, पालघर.